हाय गायस, कशा आहात तुम्ही? मस्त ना, मजेत ना? तर मी आज बनवणार आहे बिर्याणी. तर तुम्ही नक्की बघा. तर मी आता भात शिजत टाकले, त्याच्यात मी ताडपत्र, लिंबू, मीठ आणि तेल टाकले. तर तुम्ही बघा. तर मी ते मसाले, खडे मसाले काढून घेते. तालपत्र, हे फूल, लवंग सगळं घेतलंय मी एकत्र. आणि आता हे मसाले हे घेतले मी, बिर्याणी मसाला. त्यानंतर हे मसाला तिखट आपला. नंतर मी हळद टाकणार आहे. थोडासा गरम मसाला घेणार आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी चिकन घेतले धुवून, थोडंसं जाडफोड. नंतर ही कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट घेतली. तर मी कुकरमध्ये तेल टाकत आहे. 2-3 चमचे घेतलेत मी कुकरमध्ये. ते तेल जरा तापू दे. त्यानंतर जिरा मोहरी टाकून घेते. बघा तुम्ही. जरा ते तडतडलं की मग आपण एका साईडने मी भात पण ठेवला आहे. आणि त्यानंतर आता खडे मसाले टाकत आहे मी. तालपत्र सगळे मसाले टाकून घेतले. धुवून घेते ते व्यवस्थित. आणि नंतर आता मी मग जो कांद्याचा आणि टॅमॅटोचं पेस्ट केली ती त्याच्यात टाकून घेतलेली आहे. बघा तुम्ही. जर चांगलं एकत्र करून घेते. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता, मी त्याच्यात आता मसाले टाकून घेते. जे मी तुम्हाला मगाशी दाखवले की बिर्याणी मसाला आपला, तिखट आणि हळद आणि गरम मसाला मी टाकलेला आहे. मग मी एकत्र करून घेते. त्याच्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकते. पण मी एकत्र करून घेतले. एकत्र करून घेतलेली आहे मी. आता ते मसाले चांगले मिक्स केलेत. थोडंसं अजून तर तिखट टाकून घेते मी. बघा तुम्ही. आपल्याला कलर पण छान पाहिजे. त्याच्यानंतर मी थोडं पाणी ओतून घेतलं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. त्यानंतर मी चिकन टाकलेलं आहे. बघा तुम्ही. चांगली ग्रेव्ही पाहिजे. बघू शकता. आता मी दही टाकून घेते त्याच्यात. दही का तर त्याला चव चांगली येते. दह्याने टेस्ट एकदम मस्त लागते. मग तुम्ही बघू शकता. थोडंसं आपण त्याच्यात मीठ पण टाकून घेऊया चवीनुसार. आता मी पहिला टाकलंय त्याच्यात मीठ. तांदळामध्ये मी मीठ टाकून घेतले. बघा तुम्ही. चांगलं आता कड येते. हे का मी आता मीठ टाकून घेतले. थोडंसं चवीनुसारच टाकले, कारण की जास्त टाकायला नको. बघा तुम्ही कसं वाटतंय. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण त्याच्यात भात टाकून घेऊया. जो मी एका साईडला काढून घेतलाय, परातीत सुट्ट करून घेतलाय, म्हणजे आपलं टाकायला बरं गावतं. बघा तुम्ही बघू शकता. कसं वाटलं तुम्हाला? मला नक्की सांगा. आवडली तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुमची पद्धत कशी आहे ते पण मला सांगा. मी माझ्या पद्धतीने बनवले आहे.
आता तुम्ही बघू शकता माझं राईस टाकून झालेला आहे. त्याच्यात मी कांदा भाजून घेतलेला तो टाकला आहे आणि कोथिंबीर टाकून घेतली त्याच्यात. तर आपला झालेला आहे. त्याच्यात मी थोडासा तेल टाकणार आहे. बघा तुम्ही, तेल टाकून घेते थोडंसं, कारण खाली लागायला नको आहे बिर्याणी, चिकन खाली लागायला नको म्हणून मी थोडासा तेल टाकून घेतलेला आहे. आणि आपण आता थोडा टाईम 5-10 मिनटं कुकरचं झाकण लावून घेऊया व्यवस्थित. पण त्याला सिटी आहे नको, व्यवस्थित 5-10 मिनटं. बघा तुम्ही, तर आता ते मी बंद केले. बघूया आता, गॅस बंद करून घेतलाय मी. आता ते आपण झाकण काढून बघूया बिर्याणी आपली कशी झाली. बघा तुम्ही बिर्याणी. चला मी आता तुम्हाला दाखवते मी केलेली बिर्याणी कशी आहे. मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा.